श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग ओव्या 26 ते 50. श्री गणेशाय नमः. जे आखुणी नाने विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्मा कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. ती एकासारख्या एक अनेक आकृत्या जन्माला घालते, त्याचे संगोपन संवर्धन करते आणि शेवटी मृत्यूच्या रूपाने त्या आकृत्या आटवून संपवून टाकते. हे रूपक परी असो सांगो उघड जैसे परियेसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. मला माहीत आहे हे रूपक तुला समजायला अवघड आहे. आता सोप्या शब्दात सांगतो, ही प्रकृती प्राण्यांच्या नामरूपांचा विस्तार करीत असते. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आण नाही म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. तसेच ही प्रकृती हे माझेच रूप आहे, हे तर मी तुला या आधीच सांगितले आहे. ती माझ्यापेक्षा वेगळी नाही, म्हणजे पर्यायाने या सर्व जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय याचा करता करविता हा मीच आहे. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येईचे मूळ तै रश्मी नव्हती केवळ होय ते भानू. अर्जुना, हे सकल विश्व म्हणजे एक मृगजळच आहे. जसे मृगजळ म्हणजे सूर्यकिरणे नाहीत, तर प्रत्यक्षात सूर्यच. तयाची परी किरीटी इया प्रकृती झाली या सृष्टी जे उपसंहरुणी की जे लठी तै मीची आहे. अर्जुना, ज्या प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण होते आहे, तिचे जर मूळ शोधत मागे मागे गेले तर ते माझ्यापाशीच येऊन थांबते. ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी. या प्रकारे या सृष्टीत जे निर्माण होते आणि अंती जे नाश पावते ते सर्व मीच आहे. ज्याप्रमाणे दोरा अनेक मण्यांना माळेच्या रूपात धरून ठेवतो, त्याचप्रमाणे मीच हे सकल विश्व धरून ठेवलेले आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले तैसे म्या जग धरिले सबाह्यभ्यंतरी. सुवर्णाचे मणी तयार करावेत आणि ते गुंफताना सुद्धा सोन्याच्या तारेतच गुंफावेत, तसा या सकल विश्वात मीच अंतर्बाह्य पूर्णपणे नटलेला आहे. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सूरी जो प्रकाशू तो मीची जाण. माझे विश्व व्यापकत्व कसे असे म्हणशील तर पाण्यातला रस, वाऱ्यातला स्पर्श, चंद्र सूर्याचा प्रकाश तो मीच आहे असे समजून घे. तैसाची नैसर्गिको शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू. तसेच मातीचा सुगंध, आकाशातला शब्द आणि वेदामधला श्रेष्ठतम ओम तो मीच आहे. नराच्या ठाई नरत्व जे अहंभाविये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोलिजत असे. अर्जुना, तसेच तू हे सुद्धा जाणून घे की मनुष्याच्या अहंपणाचे जे पुरुषत्व, त्याचा पराक्रम हा सुद्धा मीच आहे. अग्नी ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केलिया साच निज तेज ते मी. तेजाला अग्नी नावाचे जे आवरण घातले आहे ते दूर केले तर त्या तेजाचे जे खरे रूप ते सुद्धा मीच आहे. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या.
या त्रिभुवनात विविध जातीत जन्म घेऊन अनेक जीव हे अन्नाच्या साहाय्याने जीवन जगत असतात. एके पवनेची पिती, एके तृणास्तवजिती, एके अन्नाधारे राहती, जळे एके. त्यातले कोणी वारा पिऊन, कोणी गवत खाऊन, कोणी पाणी पिऊन, तर कोणी अन्नभक्षण करून आपली उपजीविका करत असतात. ऐसे भूतांप्रती अनान, जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न, मीची एक. प्रत्येक प्राणीमात्रांचे जीवन हे निरनिराळे असते. ती भिन्नता असली तरी त्यांच्यातील अभिन्नत्वपणे सुद्धा मीच आहे. पै आदिचेनी अवसरे, विरुढे गगनाचेनी अंकुरे, जे अंती गिळी अक्षरे, प्रणव पिठीची. उत्पत्तीच्या सुरुवातीला जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते, अंती तेच सर्व ओंकाराची अक्षरे गिळून टाकते. जव हा विश्वाकारू असे, तव जे विश्वाची या सारिखे दिसे, मग महाप्रळय दशे, कैसेही नव्हे. जोपर्यंत हा विश्वाकार आहे तोपर्यंत ते भिन्न भिन्न आकाराचे दिसते, पण प्रलयकाळी त्याचा कोणताच आकार राहत नाही. ऐसे अनादि जे सहज, ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझ देईजत असे. असे जे या जगाचे अनादि व स्वयंसिद्ध बीज मीच आहे, तेच या ज्ञानरूपाने मी तुझ्या हाती देत आहे. मग उघड करोनी पांडवा, जै हे आणि सील सांख्याची आगावा, तैययाच्या उपेगू बरवा देखशील. पण अर्जुना, या गोष्टीचा ज्ञानाचा जर तू नीट विचार करशील तर त्याचा काय आणि किती उपयोग आहे ते तुझ्या ध्यानात येईल. परी हे अप्रासंगिक आलाप, आता अस तू न बोलो संक्षेप, जाण तपियांच्या ठाई तप, ते रूप माझे. पण आता हे प्रासंगिक बोलणे नको, मी काय सांगतो ते लक्षात घे. हे बघ, तपस्याचे जे तप ते माझेच रूप आहे. बळीयान माझी बळ, ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ, बुद्धी ते मी. बलवानाचे बल, शक्ती, सामर्थ्य आणि ज्ञानवंतांची बुद्धी, कला, कौशल्य हे मीच आहे. भूतांच्या ठाई कामू, तो मी म्हणे आत्मा रामू, जेणे अर्थास्तव धर्मू, थोरू होय. भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला सांगतात की ज्याच्याद्वारे धर्म आणि अर्थ यांचा लाभ होतो तो पुरुषार्थ, तो प्राणीमात्रांठाईचा जो काम, तो मीच आहे. एरवी विकाराचे पैसे, करी कीर इंद्रियांची ऐसे, परी धर्मासी वेखासे, जाओ नेदी. जरी मनीच्या विकारांमुळे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे आचरण झाले तरी तो काम धर्माविरुद्ध जाऊ देऊ नये. जो अप्रवृत्तीचा अभांटा, सांडुनी विधीची या निघे वाटा, तेवींची नियमाचा दिवटा, सवे चाले. तो कामनिषेधाची वाट सोडून विधीच्या योग्य वाटेने जातो. त्याच्या सोबत नियमरूप मशाली पेटलेल्या असतात. कामो ऐसिया वोजा प्रवर्ते, म्हणोनी धर्मासी होय पुरते, मोक्षतीर्थीचे मुक्ते, संसार भोगी. अशा प्रकारे या कामामार्फत धर्माचरण चालते. त्यामुळे संसारात राहत असणाऱ्याला सुद्धा मोक्षप्राप्ती होते. जो श्रुती गौरवाच्या मांडवी, कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्मफळेसी पालवी, अपवर्गी टेके.
तो कामवेदांनी गौरवलेल्या कर्मरूपी मांडवावर आपली कर्मफलाची मोक्षफले हाती येईपर्यंत वेल वाढवीत असतो.